सीबीएसईच्या पुस्तकामध्ये झालेल्या अक्षम्य चुकांना जबाबदार कोण आणि या विरोधात महाराष्ट्रातले नेते पेटून का उठत नाहीयेत याविषयी आपण चर्चा करतो आहोत। शरद रणपिसे साहेब, जर या दोन गोष्टी एकाच वेळी सत्य असू शकत नाहीत, पहिला मुद्दा हा की ज्यांचं सरकार आहे ते आपल्या सोयीनुसार इतिहास रचतात, इतिहासाची पुस्तकं त्यानुसार लिहिली जातात, हा एक मुद्दा आहे। आणि दुसरा मुद्दा की अशा प्रकारे जर महाराष्ट्रावर अन्याय होतो आहे, अपमान होतो आहे, तर सगळ्या खासदारांनी खांद्याला खांदा लावून एकत्र यावं। जर हा अभ्यासक्रम काँग्रेसनी आपल्या सोयीने रचलेला आहे तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या खासदारांनी खांद्याला खांदा लावण्याची अपेक्षा करणं योग्य नाही असं तुम्हाला वाटतं का? नाही, याच्यामध्ये अंकुश काकडे साहेब जे म्हणाले ते अतिशय रास्त आहे। आणि राऊत साहेबांनीही सांगितलं की कोणताही राजकीय विचार न आणता महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांच्या खासदारांनी, त्याचप्रमाणे इतिहास संशोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी येऊन याबाबत सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी, हा त्यातला पहिला भाग आहे। आणि या मॉनिटरिंग कमिटीमध्ये जे प्राध्यापक जी.पी. देशपांडे आहेत त्यांना नेमकं विचारलं पाहिजे, ते खऱ्या अर्थानं सांगू शकतील की नेमकं काय झालं। आणि त्यानंतर मला सांगा, शरद रणपिसे, जी.पी. देशपांडे ज्यांचं तुम्ही नाव घेताय त्यांच्या एकट्यावर जबाबदारी ढकलून कशी चालेल? मुख्य मुद्दा असा आहे जो भरत कुमार राऊतांनी मांडला की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे खासदार अत्यंत मख्खपणे बसून होते, त्यांच्या तोंडावरची माशी हलत नव्हती महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा प्रश्न असताना हे गंभीर नाहीये का? जे कोणी मख्ख बसले असतील ते योग्य नाही। माझ्या माहितीप्रमाणे राज्यसभा सदस्य रजनीताई पाटील ह्याही बोलण्याच्या प्रयत्नात होत्या। आता इतर खासदारांच्या बद्दल मला माहिती नाही, पण जर मख्ख बसले असतील तर ते चुकीचंच आहे ना। आणि दुसरी गोष्ट, ठीक आहे, ही चांगली गोष्ट आहे, मख्ख बसले असतील तर ते चुकीचं आहे हे तुम्ही मान्य करताय, संपूर्ण महाराष्ट्राची हीच भावना आहे। पण राजकारणात इतिहासाचं राजकीयकरण व्हायला लागलेलं आहे। जसं एनडीएच्या काळापासून ती सुरुवात झाली असं प्रवीण गायकवाड म्हणाले, त्यानंतर आत्ताचा इतिहास जर आपण बघितला तर त्याच्यावर काँग्रेसच्या विचारांची छाप जाणवते असं ते म्हणाले। हे तुम्हाला मान्य आहे का? एनडीएच्या काळापासून इतिहासामध्ये राजकीय हस्तक्षेप सुरू झाला, हे पटतंय का तुम्हाला? नाही, हे बघा, त्या विषयावर येण्याच्या आधी तुम्हाला विचारपूस तर करावी लागेल किंवा हे असं का घडलं, आणि विचारपूस टेक्स्टबुक मंडळ आणि मॉनिटरिंग कमिटी यांना पहिल्यांदा विचारावं लागेल। आणि त्याच नंतर मग हा तुम्हाला काय निष्कर्ष काढायचा केवळ एका पुस्तकापुरता राजकीय पक्ष नाही। शरद रणपिसे साहेब, तर रणपिसे साहेब, हा केवळ या सीबीएसईच्या पुस्तकापुरता मर्यादित विषय मी विचारत नाहीये। एनडीए सरकार होतं त्या काळापासून इतिहासाच्या पुस्तकांवर, इतिहासावर राजकीय विचारसरणीचा पडत असलेला प्रभाव आणि आपल्या सोयीने इतिहास लिहिला जाणं हा प्रकार घडतो आहे, हे तुम्हाला जाणवत आहे का? हा मुद्दा तुम्हाला मान्य आहे का की तुम्हाला म्हणायचं की अत्यंत निरपेक्ष पद्धतीने स्वच्छ वस्तुनिष्ठ इतिहासच वर्षानुवर्ष लिहिला जातोय आणि आजही तो लिहिला जातोय? नाही, निरपेक्षपणे इतिहास लिहिला जातो असं मी काही म्हणणार नाही। त्याच्यामध्ये शेवटी ते इतिहास लिहिणारे आणि ते करणारी माणसंच आहेत। त्यामध्ये माझं मत असं आहे की जर सरकारचं चुकलं असेल तर ते समोर आलं पाहिजे। केंद्र सरकार चुकलेलं आहे, राज्य सरकार चुकलेलं आहे, याच्यामध्ये कोण चुकलं हा विषय नाही, हा सगळ्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि त्याची चौकशी झाली पाहिजे। भरत कुमार राऊत साहेब म्हणतात त्याप्रमाणे ताबडतोब याच्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे। मी तर अशी मागणी करेन की या संदर्भात महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल एखादी पुरवणी काढता आली आणि ती सर्व शाळांच्या मध्ये जर देता आली तर ती त्वरित दिली पाहिजे। आणि भरत कुमार राऊत साहेब म्हणतात त्याप्रमाणे पुढच्या वर्षी नवीन पुस्तक, सुधारित पुस्तक आलं पाहिजे। आणि या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून सर्व सामाजिक कार्यकर्ते, इतिहास संशोधक, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांनी आवाज उठवला पाहिजे आणि युद्ध पातळीवर हे काम केलं पाहिजे। बिलकुल, याच्याविषयी काय करायला पाहिजे याविषयी आपण विस्ताराने बोलूयाच। याच विषयी भरत कुमार राऊत आणि प्रवीण गायकवाडांना सुद्धा बोलायचं आहे। इतिहासाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहण्याची गरज नाही असं ब्रेकवर जाण्यापूर्वी शरद रणपिसे म्हणतात, हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे, त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन याविषयी आवाज उठवायला पाहिजे असं ते म्हणतात। मात्र प्रवीण गायकवाड साहेब, महाराष्ट्रामधून एकूण 48 खासदार लोकसभेवर जातात, 19 खासदार राज्यसभेवर जातात, एकूण 67 खासदार महाराष्ट्रातले दिल्लीमध्ये आहेत। असं असताना निवडक 2 ते 3 खासदारांचा अपवाद वगळला तर कुणीही याच्याविषयी बोलत नाही। राज्यसभेत बोलण्याची संधी मिळाली नसेल, लोकसभेत
बोलण्याची संधी मिळाली नसेल. बाहेर सुद्धा कुणी याच्यावर काही बोललेलं नाहीये, कुठेही त्यांनी प्रतिक्रिया दिलेत किंवा याच्याविषयी काही आवाज उठवलेला आहे, याच्याविषयी काही भाष्य केलंय असंही कानावर आलेलं नाहीये. काय म्हणायचं याला? नाही, ह्या सगळ्या राजकीय पक्षांचा एक दबाव आहे या खासदारांवर. जर आपण आपल्या सरकारच्या विरोधात बोललो तर आपला हायकमांड आपली वाईट अवस्था करेल. म्हणजे हे एक भीती आहे. हे काय त्यांना शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे हे बोलण्यापुरतं असतं. यांना ज्यावेळेस प्रत्यक्ष कृती करायची संधी मिळती त्यावेळेस काँग्रेसचा व्हीप यांना आडवा येतो, यांना याचे पक्ष आडवे येतात. यांना कुठल्याही प्रेरणा राहिलेल्या नाही. हे स्वतःचे स्वयंभू नेते झालेले आहेत. यांना कुठल्याही इतिहासाचं घेणं देणं नाही. मला एक फक्त आठवण करून द्यायची आहे की इतिहासाचं राजकारण होतं का, तर 1980 मध्ये बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना शिवाजी महाराज आणि अफजल खानाच्या वादाच्या प्रसंगी तिथं वाक्य होते की अफजल खानाचं डेडाळ म्हणजे पोट कोताळा बाहेर काढला, त्यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या, म्हणून तिथं तो बदल करण्यात आला. म्हणजे हे 1980 ला काँग्रेसने केलेलं आहे. काँग्रेस ही नेहमी मुस्लिम धार्जिन भूमिका घेत असते. मुळात काँग्रेस सेक्युलर आहे हे मला मानायचंच नाही, परंतु राजकारण काँग्रेस करती हे निश्चित आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दिव्य जो इतिहास आहे तो अगदी आटकेपार झेंडे लढवणाऱ्या मराठ्यांचा हा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये यायलाच पाहिजे. मला एक गोष्ट फक्त या ठिकाणी सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायची आहे की जे सगळे वाद उफळून येतात त्याची कारण अशी आहे की इतिहासातील वाद मिटवल्याशिवाय वर्तमानातले वाद संपणार नाही. त्यामुळं भारताचा जो इतिहास आहे याचं नीट इतिहासकारांना बसून एक मंडळ बनवलं पाहिजे आणि स्वच्छ इतिहास सरकारनेच प्रकाशित केला पाहिजे. हे मी गेली 4 वर्ष सातत्याने सांगते. तो महाराष्ट्र सरकार असेल नाही तर केंद्र सरकार असेल, एक प्रामाणिक प्रमाणभूत इतिहास लिहिणं गरजेचं आहे. काही युरोपियन देशामध्ये काही आशिया खंडातील देशातल्या लोकांनी त्यांचा इतिहास जाळून टाकला, कारण इतिहासातले वाद उकरून वर्तमानमध्ये वाद निर्माण होतात आणि अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण होती. अशी सुद्धा परिस्थिती भारतामध्ये निर्माण व्हायला लागलेली आहे. बिलकुल. मला खेदाने सांगावं वाटतं की महात्मा फुले, सावित्रीबाई फुले ज्यांनी सामाजिक कार्य केलं त्यांचा सुद्धा उल्लेख त्यांनी केला नाही. लोकमान्य टिळकांना जर आपण स्वराज्याचे हे म्हणतो अर्नेस्टी म्हणजे त्यांच्यामुळे इथं उद्रेक झाला असं म्हणतो, त्यांचं सुद्धा नाही. मग शिवाजी महाराज तर खूप लांबचे अलीकडचा इतिहास सुद्धा वगळला. मग इथं कुठे येतो जात धर्म पक्ष, इथं पक्षाचा सुद्धा संबंध येत नाही. हे सगळे नालायक खासदार आम्ही निवडून पाठवलेले आहेत. यांना घरी बसवलं पाहिजे 2014 मध्ये, ज्यांना अस्मिता आणि प्रेरणा राहिलेली नाहीये. बिलकुल. भारत कुमार राऊत काय म्हणाले यावर? त्यांचा राग मी समजू शकतो. फक्त मगाशी आपण जे म्हणताय की एनडीएच्या काळापासून इतिहासाचं हे सुरू झालं बदल करणं, हे बरोबर नाही. असं एक म्हटलं जातं की चेंज ऑफ गव्हर्नमेंट has the first casualty of history. History is the first casualty of any change of government. प्रत्येक वेळी सरकार बदललं की पहिला जर काय बदललं जात असेल तर तो इतिहास आहे. आणि हे मोगलांपासून नव्हे तिकडे ब्रिटिश इतिहासापासून हे तसंच चालत आलेलं आहे. आता आपण तुम्ही मुरली मनोहर जोशींचं नाव घेतलं गेलं. मला पण पक्षामध्ये पडायचं नाहीये, परंतु खूप पूर्वी त्याच्या आधी इंदिरा गांधींच्या सरकारामध्ये नूरुल हसन नावाचे शिक्षण मंत्री होते. त्यांच्यावर सुद्धा इतिहासामध्ये ढवळाढवळ केल्याचा आरोप तेव्हाच्या माध्यमांनी केलेला होता. हे आपल्यापैकी शरद रणपिसे वगैरेंना आठवत असेल. तेव्हा हा आरोप हा कायमच होत आलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यात मला आता पडण्याचा अर्थ नाही. कुठलाही इतिहास लिहा, माझ्या पुढे जाऊन वस्तुस्थिती आहे की नाही, कुठलाही वस्तुस्थिती आहे की नाही, या देशाचा इतिहास लिहिताना त्याच्यामध्ये शिवरायांचं शौर्य गाळून आपल्याला पुढे जाता येणारच नाही अशी परिस्थिती आहे. असं कर्तृत्व त्या पराक्रमी वीरांनी केलं. हीच वस्तुस्थिती आहे. याच्याबद्दल कुठलाही दुसरा भाव असण्याची शक्यता नाही. असेल तर ज्यांना सांगायचं असं त्यांना सांगा तुम्ही संशोधन पुढे आणा की हे शिवरायांशिवाय महाराष्ट्र पुढे जाऊ शकला असता किंवा देशाचा इतिहास पुढे जाऊ शकला असता. ही वस्तुस्थिती आहे की नाही हे तुम्ही सांगा. तुम्ही मोगलांचा इतिहास तुम्ही 200-250 पानं लिहिता. मोगलांचा इतिहास 200-250 पानं लिहिता ज्यांनी आपल्याला आक्रमण केलं. त्यांचा इतिहास त्यांना आपण सम्राट अकबर, सम्राट शहेनशाह असे म्हणून त्या इतिहासामध्ये येतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती आपल्याला म्हणता येत नाही. आपण माझ्या मते आपण सगळे मुर्दाड आहोत की जे हे सगळं ऐकून घेतो.
त्यांना जर का छत्रपती म्हणता येत नसेल तर मग आम्ही एम्परर अकबर का म्हणायचं, शहेनशाह शहाजहान का म्हणायचं, हा प्रश्न आहे ना. हा म्हणजे तू बकरी मारली म्हणून मी तुझं पिलू मारलं असं नाही. परंतु जर का अशा तऱ्हेची शामत कोणाची होत असेल महाराष्ट्राबद्दल तर त्यांना धडा शिकवलाच पाहिजे. आणि हा फक्त शिवाजीचा प्रश्न नाही, अमोल तुम्हाला सांगतो, हा शिवाजीचा प्रश्न नाहीये. तर आपले जे चोखामेळा हे जे संत होते, या संतांचा उल्लेख, संत हे समतेचे प्रतिनिधी असतात, समतेचे बिनीचे शिलेदार असतात, त्यांचा उल्लेख या इतिहासाच्या पुस्तकामध्ये अनटचेबल महार अशा शब्दात केलाय. कुठल्या शब्दाचा आपण निषेध करू खरं हे का म्हणून ऐकून घ्यायचं. एका ठिकाणी आपण म्हणायचं अनटचेबिलिटी, अस्पृश्यता हा गुन्हा आहे. बिलकुल, अत्यंत संतापजनक असा हा सगळा प्रकार आहे. आणि त्याची जेवढी आपण पुनरावृत्ती करू तेवढा तो संताप अधिक वाढत जाण्याची सुद्धा शक्यता आहे. आणि त्याच्यामुळे राऊत साहेब, एका ब्रेक नंतर आपण बोलूया की त्या काळामध्ये शिकवला जाणारा, त्या पिढीला शिकवला जाणारा इतिहासाचा त्या पिढीवर अजून 15 वर्षांनी 20 वर्षांनी ज्यावेळी ती पिढी जाणती होईल, ज्यावेळी ती पिढी कमावती होईल, जबाबदार होईल, त्यावेळी त्या पिढीच्या मानसिकतेवर इतिहास शिकवला जाण्याचा किती गंभीर परिणाम होत असतो आणि तसा तो होत असतो याची जाणीव तरी हा सगळा इतिहास करणाऱ्या सीबीएसईच्या पुस्तकामध्ये मराठ्यांवर झालेला अन्याय झी 24 तासनी मांडल्यानंतर तो संसदेपर्यंत निश्चितपणे पोहोचलाय. मात्र पुढे काय हा प्रश्न मात्र उरतो. या शेवटच्या भागामध्ये आपण त्याची चर्चा करणार आहोत. अंकुश काकडे, आम्हाला सांगा की एक पिढी जवळपास गेल्या 2007 पासूनचा अभ्यासक्रम आपण धरला, 7वी ते 12वीचा हा अभ्यासक्रम आहे. आपण जवळजवळ सध्या आपण बघितलं तर साधारण 5 ते 10 वर्ष एवढी एक पिढी समजली जाते. एक पिढी जवळजवळ वाया गेलेली आहे असं म्हणूया आपण. वाया गेले म्हणण्यापेक्षा एका पिढीला चुकीचा इतिहास, त्रोटक इतिहास शिकवला गेलेला आहे. त्याची जबाबदारी नेमकी आता कुणी घ्यायची आहे? त्यांचं हे जे नुकसान झालेलं एका पिढीचं ते आपण कसं भरून काढणार आहोत? काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? एकच आहे अमोलजी की हा अतिशय गंभीर विषय आहे. या गंभीर विषयामध्ये कोण शांत राहिलं, कोणी आवाज उठवला, हा मुद्दा जरी काही वेळ चर्चेचा असला तरी हा मुद्दा आता आपण थोडासा बाजूला ठेवून या बाबतीमध्ये हा चुकीचा इतिहास विद्यार्थ्यांकडे जाता उपयोगाचा नाही. यासाठी रणपिसेंनी सांगितलं की पुरवणी वगैरे करावी. मी या ठिकाणी अशा प्रकारची मागणी करतो की ही सीबीएसईची सर्व पुस्तकं ही ताबडतोब विद्यार्थ्यांकडनं परत घेण्यात यावी. बिलकुल, सीबीएसईने या बाबतीमध्ये पुन्हा सखोल अभ्यास करून महाराष्ट्रातला इतिहास, मग तो केवळ इतिहासच नाही तर राजकारण, समाजकारण, स्वातंत्र्य लढा यामध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करून नवीन पुस्तकं त्या ठिकाणी छापली गेली पाहिजेत आणि ती विद्यार्थ्यांकडे गेली पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये ते करत असताना माझी अशा या निमित्ताने एक सूचना आहे की ज्या ज्या राज्यांचा तुम्हाला इतिहास लिहायचा असेल तर त्या ठिकाणच्या काही तज्ज्ञ मंडळींचा या समितीमध्ये आपण समावेश केला पाहिजे. या 26 जणांच्या समितीमध्ये दुर्दैवाने महाराष्ट्रातला कोणीही नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. वास्तविक आता महाराष्ट्र सरकार असेल किंवा महाराष्ट्रातल्या खासदारांनी त्या ठिकाणी या समितीमध्ये महाराष्ट्राचा इतिहासातला तज्ज्ञ असायला हवा अशा प्रकारची मागणी केली पाहिजे. मी भरतकुमार राऊतांना सांगेल की आपण या संदर्भामध्ये पुढाकार घ्या. सर्व पक्षीय खासदार तुमच्या पाठीमागे उभे राहतील, पण ही पुस्तकं ताबडतोब आपण विद्यार्थ्यांकडनं परत घेऊ. बिलकुल, ही पुस्तकं ताबडतोब परत घ्या, नवीन पुस्तकं आणि योग्य अभ्यासक्रम द्या अशी मागणी तुम्ही करत आहात. शरद रणपिसे साहेबांनी सुद्धा पुरवणीची मागणी केलेली आहे. त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन हे तुम्ही केलेली आहे. तातडीनं जी मागणी पूर्ण करता येईल ती पूर्ण करण्याची गरज आहे. प्रवीण गायकवाड, तुम्हाला काय वाटतं या क्षणी आता नेमकी कशाची गरज आहे? काय भूमिका घ्यायला पाहिजे? नाही, मूळतः काय आहे की मोगलांचा इतिहास हा गुलामीचा इतिहास आहे आणि हा गुलामीचा इतिहास शिकवण्यामागचा हेतू काय हे तपासलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचा इतिहास हा गौरवशाली इतिहास आपण का म्हणतो? कारण त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, स्वराज्य मिळालं, सामाजिक स्वास्थ्य मिळालं आणि त्याच्या पुढे जाऊन मी सांगतो की महात्मा फुलेंना ही शिवाजी महाराजांची प्रेरणा होती. आणि पुढे मग आपल्या देशाला ब्रिटिशांचं सरकार आलं या देशामध्ये. आपण त्यावेळेसही गुलामीत गेलो आणि त्या गुलामीतनं बाहेर पडलो तेही शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास स्वतंत्रपणे शिकवला पाहिजे. मोगलांचा इतिहास शिकवता कशासाठी? त्यांचा काय गौरव घ्यायचा, त्यांच्याकडून शिकायचं काय मला तेच कळत नाहीये. ते म्हणतात हे सोयीचं बोलतात.
बिलकुल. सोयीचं बोलायची काही गरज नाहीये. जो गौरवशाली इतिहास आहे, जो प्रेरणादायी इतिहास आहे, तो शिकवला पाहिजे. आम्हाला काय घेणं आहे बिलकुल. सम्राटांकडे? जो प्रेरणादायी आणि खरा इतिहास आहे तो शिकवला पाहिजे असं तुम्ही म्हणताय. राऊत सर, अगदी शेवटचे काही सेकंद उरलेले आहेत. तुम्हाला वाटतं का की एवढ्या सगळ्या आता तरी महाराष्ट्रातले खासदार खांद्याला खांदा लावून भिडतील आणि अत्यंत लवकर काही दिवसांच्या कालावधीमध्ये, काही आठवड्यांच्या कालावधीमध्ये चित्र बदललेलं दिसेल याची आता तुम्हाला दिल्लीत बसून खात्री वाटतेय का? तुम्ही खात्रीशीरपणे हो सांगू शकता का की हो आता मला खात्री वाटते महाराष्ट्रातले सगळेच्या सगळे 67 खासदार एकत्र होतील? मला असं वाटत नाही दुर्दैवाने की महाराष्ट्रातले सगळे खासदार एकत्र होतील. परंतु सगळ्यांनी एकत्र होण्याची जरूर नाही. ज्यांना याबद्दल पोटतिडीक आहे त्यांनी जरी एकत्र येऊन हा विषय हाताशी धरला आणि ते केवळ खासदार नव्हे, त्याला जर का महाराष्ट्रातून आमदारांची, नगरसेवकांची, जनतेची जर का जोड मिळाली तर मला असं वाटतं हा विषय आपण जसा लावू शकू. पुढच्या अभ्यासक्रमामध्ये, पुढच्या म्हणजे येत्या जूनमध्ये येणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये नक्की नवं पुस्तक आपल्याला आणता येईल आणि त्याच्यामध्ये कुणावरही अन्याय होणार नाही. कारण हा अन्याय शेवटी आपण त्या नेत्यांवर, त्या विभूतींवर करत नसतो. हा अन्याय आपण स्वतःवर आणि आपल्या पुढच्या पिढीवर. बिलकुल. हा अन्याय आपण स्वतःवर करत असतो. खूप महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. खरं तर महाराष्ट्रातल्या नेत्यांचं दिल्लीमध्ये एवढं वजन आहे की कुठल्याही वेगळ्या आंदोलनाची गरज नाही. त्यांनी जर ठरवलं तर आपलं वजन वापरून सुद्धा तो हा सगळा विषय निकालात काढू शकतात. इतिहास प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे. फक्त तो पानामध्ये चुकीचा येतोय, पानामध्ये त्याचा अपमान होतोय. त्याच्यामुळे पुढच्या पिढ्यांवर काय संस्कार होणार हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मात्र ज्या प्रकारे सध्या सगळे राजकीय पक्ष भूमिका घेताना दिसत आहेत, पुढच्या काही कालावधीमध्ये हे पुस्तक बदलेल अशी आपण अपेक्षा करूया. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल भारतकुमार राऊत, प्रवीण गायकवाड, अंकुश काकडे आणि शरद रणपिसे तुम्हा चौघांचेही धन्यवाद. रोखोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.